आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 18व्या लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात। पंतप्रधान मोदींसह प्रमुख केंद्रीय मंत्री, खासदार विरोधकांची लोकसभा सदस्यत्वाची शपथ। 18व्या लोकसभेच्या सुरुवातीलाच विरोधक झाले आक्रमक। आता संविधानाची प्रत घेऊन विरोधकांची लोकसभेत एंट्री। 18 या आकड्याला मोठं महत्त्व। गीतेचे अध्याय 18, पुराणांची संख्याही 18। 18व्या वर्षी मताधिकार प्राप्त होतो, त्यामुळे भारताची 18वी लोकसभा हा शुभ संकेत। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। देशानं सरकारला तिसऱ्यांदा संधी देऊन विश्वास दाखवला। देशाला एका चांगल्या आणि जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा। सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद द्या। रयत क्रांती संघटनेची भाजपच्या कोर कमिटीकडे मागणी। तसंच विधानसभेसाठी रयत क्रांती संघटनेला 15 जागा देण्याची मागणी। मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर असताना हद्दवाढ कृती समितीकडून उद्या कोल्हापूर बंदची हाक। शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी समिती आक्रमक। महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही मिळणार। पांढरं रेशन कार्ड आपल्या आधाराशी लिंक करण्याच्या सूचना। भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश।